केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे। वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालाचे चुकीचे आयात निर्यात धोरण, रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके, शेती अवजारे यांच्या माध्यमातून जीएसटीचा शेतकऱ्यावर पडलेला बोजा, यामुळे कर्जाचा डोंगर वाढू लागलाय। परिणामी शेतीतून लोक बाहेर पडू लागलेत। यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यातील गहुली येथील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मगावातून निघालेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत। यवतमाळ जिल्ह्याने राज्याला हरित क्रांतीचा नारा दिला, त्याच जिल्ह्यात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करू लागलेत। यामुळे राज्यात कर्जमुक्ती आंदोलनाचा डांगोरा पिटारून शेतकऱ्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते सर्व अर्ज राष्ट्रपित्यांना निवेदन देऊन कर्जमुक्तीचे आंदोलन करण्यात येणार आहे। यानंतरही सरकारने या गोष्टीबाबत गांभीर्याने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर देशाच्या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून उत्पादन खर्चावर आधारित 1.5 हमीभाव द्यावा लागेल। पिकाचा हमीभाव ठरवला जात असताना सरकारने वास्तव खर्चाचा अहवाल सादर केल्यास शेतकरी आत्महत्येचं गूढ उलगडलं जाईल, असंही शेट्टी म्हणाले। यावेळी स्वाभिमानीचे डॉक्टर प्रकाश पोपळे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर हिंगोले, वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक, स्वाभिमानीचे विदर्भ प्रवक्ता मनीष जाधव, हनुमंत राजू गोरे, परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे, पुसद तालुका अध्यक्ष गहुलीचे सरपंच नितीन कोले, उपसरपंच विलास आडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील MD होमिओपॅथिक व डॉक्टर पूजा चोपडे पाटील MD होमिओपॅथिक यांचे मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल। ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। वेळ सोमवार ते शुक्रवार 11 ते सायंकाळी 7 व शनिवारी 11 ते सायंकाळी 5। पत्ता 107 ई वॉर्ड, वृषाली हॉटेलच्या मागे, गवळे गल्ली चौक, ताराबाई पार्क, कोल्हापूर।